ती होते ते इकडे तर कशाला कुठल्याच ह्याच्यात काय नाही. अजिबात कुठं नाही. खेडोपाड्यामध्ये कुठल्या समाजात ह्याच्यात त्याच्यात असतात 100तनं 25. नाहीतर त्यांचं काय एवढं ही नाही ना काय त्यात. आपण जर त्यांच्यासाठी रक्त जाळायचं म्हणलं तर काय कारण आहे आपलं तर त्यांच्यासाठी रक्त जाळायचं. आपला जी इसा आहे हे आपला इसा आपला सोडू नका. हम्म. हो. पण ते आता म्हणतात त्या ना त्या आमचा हिस्सा हा बौद्धांनी खाल्ला म्हणून. हा ते म्हणतात आमचा हिस्सा बौद्धांनी खाल्ला. बौद्धांनी कसा खाल्ला काय तिथं ते निर्णय असेल तिथे त्याच्यावर त्याच्यात पुढे जाता येतं काय. बौद्ध कशी खातील त्यांना त्यांनी खायला काय त्यांचा अधिकार आहे काय त्यांचा खायचा ते वर्णच काय त्याच्यावर व्यवस्थित आहे ती वर्ण ती असेल आणि ती कशी खातील बळच खाल्ला काय कोण त्यांना तसे कशी कोण खातील तुम्ही तरी खाऊ देता का म्हणावं. हम्म. हा जी काय असेल ती त्रिवाजाने ते संविधानामध्ये काय असेल ते त्याच्याप्रमाणे तिथं असेल. हो. हो मला चांगलं पटलं त्यांचं भाषण ते मी ऐकलं म्हणलं हे बोलतात ते बरं बोलतात काय कोणाला धरू नका ना काय नका काय त्यांच्यासाठी रडायचं हे पायात चाळ बांधतात कमरेला गुहागर घालतात केस राखून शनी पोत्राजगिरी करतात मागून खाते हे करतात ते करतात कुठल्या समाजात कुठं काय एवढे काय ही नाही ती कशात मला सांगा आपण त्यांचा बाबासाहेबाचा आपण शुकार केला बाबासाहेबांनी जे आपल्याला दान दिले ते आपण सगळं स्वीकारतो आपण लग्नासाठी बुद्धामध्ये लावतो इतर कुठली जात लावते हो कुठली जात बौद्धामध्ये लग्न लावते. बरे समाज जरी असला वेगळा वेगळा तरी असू दे पण असा मिसळून वागून नुसतं आपण म्हणतो आम्ही मिसळून वागून आहो आम्ही एकच आहोत काय ही चोर एक नाही ती हे आता सध्याच्याला ह्यांना सगळं ती कुंकुण हळदन माळण कुठं ते चाबुकन कुठं केस राखून कुठं पाया चाळ मारून ह्या लाईनीची आहे ती ही नुसती म्हणायला आहे ती मग ह्याच्यात मग आम्ही ऐकलं एक ते एकनाथ शिंदे संग ती एक माणूस बोलत होता काय कोण बोलत होता ते माणूस एवढा रोबाबानी कोण आपण तुला माणूस कुणी हा कोण माणूस हाय बाबा ते एकनाथ शिंदेचे ते एक मोबाईल मध्ये बघितले त्यांची कसा त्यांची दिसतो मुलाखत तो कसा दिसतो हा कसा दिसायला तो माणूस हा ती हळदीची टोपी घातली आणि दाढी अशी मध्ये एवढी दाढी अशी मिशा दाढी अशी गोल कोरलेली आहे काळ्याला मनुष्य आहे हा ती त्यांचंच काळाला हा काळ्याला मनुष्य आहे मिशे पांढऱ्या मिशा आहेत अशी अशी गोल दाढी आहे एवढ्या पुरतीच अशी आणि काळ्याला मनुष्य आहे आणि काय तिथं बोलत होता मग आमचं असलं जण आमचं तसलं जण आणि तो काय म्हणतो ते म्हणतो आमचं मांगाशी तर मराठ्याचं पण झालंच नाही आम्ही त्याला मोठ्याला नाडा द्यायचा आम्ही त्याच्या दारात किरचुनी आम्हीच द्यायची आम्हीच त्याचं ती तोरण आम्हीच बांधायचं त्यांचं आम्हीच अरे मग तू एवढं त्यांचं स्वागत करतो मग तुझं तोंड बघितल्याशिवाय मराठ्याच्या माणसाला जमत नाही म्हणतात मग तुला एवढा मराठ्याच्या वारला तुला अधिकार आहे मग तू एवढा कसं काय तू मागं पडला मला ही म्हणायचंय बरोबर आहे का नाही हे बोलतोय ते त्याच्यामध्ये आमचं मागाशिवर चालतच नाही मराठ्यांचं नाडा आमकं तमकं सगळंच सांगलं त्याने त्याला मग तो मराठ्याच्या वरखोस झाला का नाही तो आणि मग हे अजून कशाला ह्याला एवढं मग पाहिजे मग म्हणा बाबाने पण काय घेणं आपल्याला तुझं त्यात कसं असत बघ आपला आहे ते आपला काय इसा वाटा सोडू नका ना काय ना त्यांच्याहून आपलं काय होतं ती नाहीत त्यांच्याहून आपलं काय फरक पडत नाही ती नुसती म्हणायला आहे ते आपण गरीब मांग आणि महार पण त्यांची रीत नाही आपल्यासारखी आपण ज्या पद्धतीने वागत होतो आपण ज्या पद्धतीने राहत होतो आपण ज्या राहतो तशी त्यांची अजिबात नाही कशातच नाही कुठंच नाही असतील 5-25 100तनं काय इकडे आपला आता हे आपण जे चाललंय त्या ह्याच्याबद्दल तर चाललंय तर त्याच्यामध्ये असतील काय आपल्या बाजून त्याच्याबद्दल नाही म्हणायचं नाही पण ज्याला कळतंय त्यालाच वळल बघा ज्याला नाही कळलं ना त्याला वळणार नाही हो मग काय तर अगदी आवर्जून सकाळच्या साहेब तुम्हाला फोन जोडा जय भीम ते शिकलेत का मातंग समाज शिकलेच नाही तर कसं काय त्यांना अहो भेटणार ते शिकलंच नाही ते त्यांना ती काय ते त्यांना हेच चाललंय आता सध्या त्यांना चाललंय गेल्या आज 15-20 वर्ष झालं आता लय काय नाही सुधारणा म्हणजे आता चालू झाली आता सगळं नियोजन बसायला लागलंय आता सगळं चांगलं व्हायला लागलंय ह्या 20 वर्षामध्ये जेवढं काय बाबासाहेबांनी कष्ट त्यांच्या तरुणपणापासून त्यांनी जी पेन हातात धरला ते मरेपर्यंत त्यांनी पेन हातात धरला त्यांनी साऱ्या दुनियेचं चांगलं केलं त्याच्याबद्दल नाही म्हणायचं कोणाकोणाचं त्यांनी काय केलं ते बरोबर आहे त्याच्यात आपल्या जातीच्या असल्यामुळे म्हणजे ते आपल्याला काय शिरकाव
आपल्याला जेवढं आपल्याला त्यांनी गाळातनं बाहेर काढलं ह्याच्यावर आपला अभिमान. आपण त्यांच्या सेवा करतो, त्यांची बाकीची काय नाही, कोण नाही. एवढं इतक्या लोकांना त्यांनी ह्याच्यात आणलं. कुठला पारधी समाज, कुठला कोण विशीच्या बाहेर राहणारा, कुठला वांजारी, कुठला बांजारी, कुठं कशात कुठ्यात कसं काय, काय आपल्याला काय त्याचं काय घेणं नाही देणं नाही काय नाही. हम्म. हो ते मग काय काय. म्हणतात की आता ते हा याला नाही का हा आता ते गोळ्या घालून मारून टाकला अकलूजला एका शेतकरी महिलेला मातंग समाजाच्या. हा हा मग ते म्हणतात की तुम्ही कशाला जाता तिथं, आम्ही आमचं बघून घेऊ. तिथं अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही जायचं नाही, आम्ही आमचं बघून घेऊ म्हणतात. शेतकरी माणसाला मारलेलं का? शेतकरी एक बाई होती ना मातंग समाजाची शेतकरी, हा हा तिला हा गोळ्या घातल्या ना हा हा अकलूजला. अकलूजला हा ते तर तिथं आपले लोक गेले हा तिला सांत्वन करायला, सपोर्ट करायला. सपोर्ट करायला. हा तर त्यांची लोक म्हणतात की तुम्ही जायचं नाही, तुम्हाला कोणी सांगितलं यायला. काय करा आपलं त्याच्याला, ते काय आपण त्यांच्या खांद्यावर जातोत का? आपली मूर्त त्यांच्या खांद्यावर जाते का? त्यांची मूर्त आपल्या खांद्यावर येते? काय गरज आहे का त्यांना आपल्याला स्वतः पाळायचं का आपण त्यांना स्वतः पाळायचं? ही समाज तुम्हाला सांगतो म्हणायला, तुम्हाला सांगतो आपला आता गरिबीत ते धरलेला आहे, बाबासाहेबांनी सगळ्यालाच धरलेला आहे, त्याच्याबद्दल म्हणणे नाही. पण त्यांचं ना आपलं काय नातं नाही हो, काय साध्या नाही ती, काय गरज नाही त्यांची. अहो साध्या सुतुळ्याला साध्या नाहीत ती समाजामध्ये. मी तर तुम्हाला सांगितलंय की 100तनं 25 असते इथं कार्य काय आपल्या कार्यामध्ये, पण एवढे पण यशच नाही त्याचं का. तो पांढऱ्या दाढीवाला काळा माणूस म्हणतो ना की जर का आम्ही केरसुनी बनवली नाही तर तुम्ही दिवाळीला कोणाला पूजणार, लक्ष्मीला कसं पूजणार? ते म्हणतात. तो म्हणतो ना, तो काळा माणूस हो हो दाढीवाला, हो हो तो म्हणतो आम्ही करसुनीच बनवली नाही तर हो तुम्ही दिवाळी कशी काय बनवणार, लक्ष्मीपूजन हो कसं काय करणार? हो हो. म्हणजे ह्याची जुनी चाल ही रूढ रूढ ही चालवायला लागलाय, ही रूढ. आणि आपण तर रूढीला टाकून दिलेला आहे. आपण तर रूढीच्या कुठल्या भानगडीत नाही, काय सध्या करत नाही. आता सध्या ज्याला साहेब खरं सांगतो तुम्हाला, माझं वय कमीत कमी 60 60 65च्या घरात माझं वय आहे. माझे एवढे मोठे वडील आहेत हो का, एवढे भारी होते माझे वडील. अहो अरे हे काय आहे रूढीचे. नाही आम्ही पण असं दिवाळी कशी बनवणार? आपल्याला दिवाळीच नाही बनवता येणार ना कोणालाच. कोणाला कुणालाच बनवता येणार नाही दिवाळी जर त्यांनी केरसुनी नाही बनवली तर. त्याने केसरी नाही बनवलं तर आपल्याला दिवाळी बनवता येत नाही का? असं म्हणता येतो. अरे बाबा तुझंच तू किरसुनी बनवेल, तुझीच तू दिवाळ्या 100 दिवाळ्या खा म्हणवतो. आम्हाला दिवाळीची सध्या आम्हाला गरज नाही. आम्ही दिवाळीच्या नादात नसतो. आम्ही कुठल्या नादात नसतो, कुठल्या देवधर्माच्या नादात आम्ही नाही. आम्हाला गरजच नाही देवधर्माची. आम्ही साधं कोणाचं काय, आम्हाला फक्त एकच देव हा आमचा एवढा फक्त. आम्हाला फक्त देव, काय नाही आम्हाला कोणी नाही. बाबासाहेबाशिवाय आम्हाला कुणी नाही. हम्म. बाबासाहेब आमच्या आपल्या आपल्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं, लहानाचं मोठं केलं, पण बाकीचं सगळं बाबासाहेबांनी घडवलं, लय भारी केलं. आणि काय मग मला तेच म्हणायचंय, आता ह्याच्यासाठी मग आपल्याला कुलप तोडायचे म्हणल्यानंतर त्याचा विचार करून काय करायचंय मग? आपल्याला उगा धिंगाणानं उबाळान चुंबाळान भांडण तंडण. आपलं आहे ते आपलं सोडू नका. पण आता ते लयच पेटायला लागलंय, भांडणं वगैरे वाढलेत लय. काय भांडणं करायचे नाही आणि काय करायचं नाही, काय बघा तुम्ही अजून जे काय आपली संघटना आहे त्यांना विचार करून बघा. मी एक ऐकलंय, एक जेवढं काल तुमचं ऐकलंय म्हणून तो आता तिथे राहुल साहेबांचा नंबर फक्त माझ्याकडून त्यांचा दिसला नाही म्हणून मी घेतलाय. मी काल तुमचा नंबर घेतला, उगा मी आपला मोबाईल मध्ये बसलो तर ऐकलं तुमची चालली होती मुलाखत दोघा जणांची. एवढी बाबा मी संध्याकाळचं जेवण परत कवाची कवा केलं, सगळं ऐकलं तुमचं. मला एवढा मान वाटायला लागला. एवढं इंग्लंडचे साहेब आहेत का ते? इंग्लंडचे आहेत, इंग्लंडचे. बघा एवढं त्यांनी लय मला पटलं. आणि तुम्ही त्यांना विचारत होता, प्रश्न टाकीत होता, त्यांच्यावरती प्रश्नाला उत्तर देत होते. हा त्यांचंच खरं आहे बघा. ते म्हणते ते बरोबर आहे. काय त्याने पट सांगितलं का नाही की बौद्धाच्या बाबतीत तर बाकीचं कोणाचं काय कायच नाही, कायच नाही, काय नाही. ते काय उगाच
हे बरोबर. आपण त्यांच्यासाठी मरायचं आणि त्याने अहो ती कुठलीच नाही ती काहीच नाही ती हे आताची आता आड्याला आता ह्या अहो आता ही गाव आहे खेड आहे या खेड्यामध्ये आताची या गेल्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो हे आता हे आलेली तरुण हे लागले ते उगा ते अण्णा भाऊच आताशी जे करायला लागले ते आताशी आला का ध्यानात माझी जयंती 130च्या पुढची जयंती आहे आमची एवढ्या खेड्यात हा हम्म. हा इथं सुट्टी नाही बाकीचं काय नाही आणि कुठल्या देवाला नाही ना धर्माला नाही ना काय नाही हम्म. कसला देव नाही धर्म नाही काय नाही आणि ते म्हणतात बाकीचं बोला अण्णाभाऊ साठेचं नाव नका घेऊ तुम्ही. काय गरज नाही आपल्याला घेण्याची गरजच नाही आपल्याला काय त्याची अडचणच नाही त्यांचं काय नाव आपल्याला घ्यायचं आणि काय करायचे असतील ती कारागिरी पहिली कुणी असतील ती जाऊ दे आपल्याला काय त्याला करायचंय चला चला आणि भलं आम्ही काय आमचे नाही तेवढ्या ह्याच्यातलं ते बोला बरोबर. ऐकूया तुमची दोन शब्द ऐकायच्यात मला जरा आता ज्ञान प्राप्त आपलं बोला जरा आता लय आयुष्यात म्हणजे लागला फोन देवाने बेस्ट मध्ये अगदी भगवंतानी फोन मला लावून दिला लागला बोला काय नाही काय तुम्हाला बोलायचे ते बोला काय आता मला सांगा जरा नाही मी तर म्हणलं मग तुम्हाला नसेल बाबासाहेबांचं तुम्हाला काय उपकार मानायचे नसेल तर घेऊच नका ना बाबासाहेबांचं नाव. तुम्ही पण नका घेऊ आणि आम्ही पण तुमचं नाव नाही घेत. नाही बाबासाहेबांचे नाव तर काय आपल्याला घ्यावंच लागतं की हो नाही बाबासाहेबांचं हं. आम्ही बाबासाहेबांचं नाव आपण घेऊ. हो त्यांना नसेल घ्यायचं तर नका घेऊ. हा हो आम्ही मग पण काय तुमचा विषय घेणार नाही, तुमचं नाव काढणार नाही. का ना काय गरजच नाही ना काय गरज आहे त्यांच्यात मला सांगा शेवटी मग पर्याय कुठं आलाय मला सांगा शेवट एक तुमची आमची जानपहचान आहे म्हणजे आम्ही तुमच्या मैत्रीला होतो तुम्ही आमच्या मध्ये साऱ्या महाराष्ट्रात कुठे बी चालले आता काय त्याचं काही टेन्शन नाही कुणी कुणाच्या मैत्रीला जाते कुणी आहे त्याच्याबद्दल काय नाही पण काय आपण दिली काय मुलगी त्यांच्या घरी त्यांची मुलगी दिली का आपल्या घरी काय गरज आहे एक आता जातीमध्ये जाती त्या जाती झाल्यात आणि त्यांनी तितक्या सवारल्यात बाबासाहेबांनी त्यांच्या हकदाऱ्या कशा कशा काय ते आपलं त्यांनी सगळ्याला बिचाऱ्याने आपल्या सगळ्या समाजात सगळ्याला आपल्याला ठेवले आणि आपल्याला म्हणजे आपलं ते म्हणून आपल्याला आपलं म्हणायचंय बरोबर. हा आणि आपल्याला आपल्या रूढीनं आपल्याला वागायचंय होय, होय. बाकीचं शेतात काय आहे का तुम्ही? चिमण्यांचा बोला आवाज येतोय. बोला शेतात आहे का म्हणलं? चिमण्यांचा आवाज येतोय. शेतात नाही इथं शेजारी चिमण्या आहेत त्या आणि मी घरातच बसलेलो आहे ती एक शेजारी घर आहे तिथं त्या घराला ती जुनं झालेलं असल्यामुळे ती त्याच्यात त्या चिमण्यांनी खोपे केलेले आहेत सामने दरवाजाच्या पुढे बरोबर. चालेल. खूप चांगलं वाटलं तुमचं फोन आला. हो साहेब धन्यवाद. मला बी तुम्हाला बोलायला मी अगदी हात जोडून शनी पाया पडून म्हणलं देवाला लागला फोन तर म्हणलं चांगलं झालं म्हणून मी लावला फोन तर लागलाच आणि तुमचे आशीर्वाद राहू द्या आमच्यासारखे. असू द्या ठीक आहे ओके. जय भीम. जय भीम